काल बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली पोहोचली होती आणि तिथे पत्रकाराशी बोलताना चक्क त्यांनी शरदचंद्र पवार पक्ष गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर पण टीका केलेली आहे. कारण आपल्याला पण माहित आहे की बजरंग सोनवणे यांनी अनेक वेळेस मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की मी फक्त मनोज जरांगे दादामुळेच निवडून आलेलो आहे, मला त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. तर मग अशातच मनोज जरांगे यांनी त्यांच्यावरच का टीका केली हेच बघूया. तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मनोज जरांगे हे नेहमीच सत्ताधाऱ्यावर टीका करत असतात, परंतु विरोधकावर कधी टीका करत नाहीत. म्हणजेच किंवा अनेक वेळेस असं सांगण्यात आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरदचंद्र पवारांचाच हात आहे, परंतु कधी पण ते त्यांच्यावर बोलून दाखवलं नव्हतं किंवा त्यांच्यावर टीका करत नव्हते किंवा चांगलं पण म्हणत नव्हते थोडक्यात. परंतु काल पहिल्यांदाच त्यांनी शरदचंद्र पवार पक्ष गटाचे खासदार यांच्यावर टीका केलेली आहे, अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर पण. तर नक्की त्याचं झालं असं, संसदेमध्ये बोलताना अमोल कोल्हे यांनी असं सांगितलं की जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे, म्हणजेच जातीनुसार जनगणना व्हायला पाहिजे आणि त्यानुसारच आरक्षण द्यायला पाहिजे आणि मराठा समाजाला इतर कोणत्याही घटकाला धक्का न लागता वेगळं असं आरक्षण द्यायला पाहिजे, अशा प्रकारचा मुद्दा संसदेमध्ये अमोल कोल्हे यांनी मांडला होता. आणि हा मुद्दा ऐकल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी बाक वाजवले होते, म्हणजे ठीक आहे माझा सपोर्ट आहे अशा प्रकारचं वर्तणूक केली होती. आणि याच कारणामुळे मनोज जरांगे यांनी बजरंग सोनवणे आणि अमोल कोल्हे दोघांवर पण टीका केलेली आहेत. तर मनोज जरांगे नक्की काय म्हटले की मनोज जरांगे असं म्हटले की आमच्याकडे पण काही अतृप्त आत्मे आहेत जे समन्वयक आणि अभ्यासक म्हणून काम करत असतात, परंतु निवडून आल्यानंतर त्यांची जात जागी होते आणि ते स्वतःच्या जातीला विरोध करत असतात. ह्यांना मराठ्याची मतं तर गोड लागतात, मराठ्याच्या मतावर निवडून यायचं असतं, परंतु मराठ्यांना आरक्षण द्यायचं आलं की हे मागे हटतात किंवा विरोध करत असतात, अशा प्रकारची टीका मनोज जरांगे यांनी केली. आणि तसेच त्यांनी एक इशारा पण दिला. इशारा काय दिला की जे खासदार निवडून आले त्यांनी असं समजू नये की आता मी 5 वर्ष निवडून आलेलो आहे, माझं कोणीच काही नाही करणार. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या जीवावर आमदार सुद्धा उभा राहत असतात आणि त्यांच्या जीवावर जे आमदार उभा राहतील त्यांना आम्ही लायकी दाखवून देऊ की ते निवडून कसे येतात हेच आम्ही दाखवून देऊ, अशा प्रकारचा थेट इशाराच त्यांनी दिला. तर आता ह्या खासदारावर टीका केल्यानंतर बजरंग सोनवणे काय स्टँड घेतात हे पण बघणं गरजेचं आहे. कारण त्यांनी बऱ्याच वेळेस मीडियामध्ये असं बोललेलं आहे की हो मला मनोज जाधवांचा सपोर्ट आहे किंवा मी त्यांच्यामुळेच निवडून आलेलो आहे, 100% त्यांचा हात आहे, अशा प्रकारचे वाक्य बोललेले आहेत. हे आपल्याला पण माहितीच झालेले आहेत. परंतु आता टीका केल्यानंतर बजरंग सोनवणे काय स्टँड घेतात हे बघणं गरजेचंच आहे.